मोहितर अँड अदर्स हे कुठे आहेत? 25,000 कोटीचा घोटाळा आहे. त्याचं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे. मनी लॉन्ड्रिंग आम्ही बघू. आता ईडी जर ऐकत असेल, अगर ईडी सुन रही है तो मैं वापस बोल रहा हूँ कि 25,000 करोड़ का जो घोटाला महाराष्ट्र के महा-आईटी में हुआ है और उनके जो मुख्य आरोपी है उसको भगाया गया देश से, जैसे विजय मल्ल्या गया है, नीरव मोदी, मेहुल चोकसी और एंड अदर्स. ये अदर्स कौन है उसका खुलासा तो होगा, लेकिन भगाया गया उनको. नॉट रिचेबल है. वो देश छोड़कर भागने की फिराक में पहले से थे, जब से हम एक कोशिश कर रहे थे सब लाने का, लेकिन सब लोग आ जाएंगे. आप मेरे पास देखिए, कल मैंने जो जुहू वाला एक प्लॉट का बात बताई है वो भी सामने आ जाएगा जल्दी ही. अब मेरे पास पवई से कुछ लोग बैठे हैं बहुत दिनों से आकर. पवई से, पवई में ये जो किरीट सोमैया है दलाल, जिसके हाथ में चप्पल है, वो खुद की चप्पल से खुद को ही मारने वाला है. आणि महाराष्ट्राचे लोक त्याची धिंड काढतील एक दिवस. तो पुढे लोक मागे, तो पुढे लोक मागे, कपडे काढून त्याची धिंड काढणार आहे. पेरूबाग पासपोली, बराबर ना? बराबर. पेरूबाग पासपोली का लगभग 138 एकड़ का भूखंड है आईआईटी. उसने साफ करके लिया पुनर्वसनाच्या नावाखाली 433 लोक बोगस. कितना? 433 बोगस लोगों को अंदर घुसाया, जिनका उसके ऊपर अधिकार नहीं है, लेकिन बाहर से घुसाया उनके एजेंटों ने. किरीट सोमैया के एजेंट है वहाँ. मेरे पास पूरे कागज है. ये लोग हैं विक्टिम्स, ओरिजिनल. उनको धमकाया गया और 433 लोग जो घुसाए बाहर से एजेंटों ने किरीट सोमैया के, पवई पेरूबाग झोपड़पट्टी की यादी में पुनर्वसन के, वो प्रोजेक्ट के ऊपर फाइनली उस वक्त के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सिग्नेचर, बोगस, कंप्लीटली बोगस. 433 लोगों से 25-25 लाख रुपए लिए गए हैं. ये मेरी जानकारी है एजेंट के थ्रू. 25-25 लाख यानी 200-300 करोड़ से के ऊपर का ये व्यवहार है. इकोनॉमिक ऑफिस विंग और ईडी मेरी बात अगर सुन रही है तो मैं उनको एक कागज़ दिखा रहा हूँ. पूरे कागज़ है. एक ट्रक भर के कागज़ मैंने मेरे पास अब पड़े हैं उस घोटाले के. 433 बोगस लोग कहाँ से आए, उनके बोगस आधार कार्ड, बोगस सब कार्ड, बोगस डॉक्यूमेंट्स बनाए गए. कंप्लेनेंट मेरे पास बैठे हैं भाई साहब, सलाउद्दीन कुरैशी है, फिलनागे साहब है, हमारे सब बैठे हैं. अभी मैं 4 दिन से उसका स्टडी कर रहा हूँ. मैं देखा इतना बड़ा घोटाला, घर इसको नहीं, घर उसको नहीं, घर. 433 बोगस लोग, ये किरीट सोमैया और बीजेपी के लोगों ने 1-2 एजेंट लगाए थे. 25-25 लाख, किसी से 50 लाख भी लिया है. 300 करोड़ से भी ज़्यादा जमा किए. कहाँ गए? तो किरीट सोमैया किसी को बोल रहा है उस वक्त जब पैसा जमा कर रहा था कि सिग्नेचर जो करना है उस कागज़ के ऊपर, तो फडणवीस साहब को 50 करोड़ देना है. तो यह आदमी, मैंने कहा उस वक्त, नहीं, फडणवीस साहब ऐसा नहीं कर सकते. तो ये किरीट सोमैया ने फडणवीस साहब के ऊपर भी नाम के ऊपर भी वसूली की है, सिर्फ ईडी के नाम के ऊपर नहीं. महाराष्ट्र के एक चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जी, जिसने ये प्रोजेक्ट के ऊपर मंजूरी की सिग्नेचर की है, तो ये किरीट सोमैया ने 300 करोड़ की वसूली देवेंद्र फडणवीस के नाम पर भी की है. उसके पूरे कागजात आज बनाकर मैं इकोनॉमिक ऑफिस विंग को दे रहा हूँ.
तुमचं म्हणणं आहे पुनर्वसनाच्या नावाखाली ही जमीन 400 करोड पेक्षा मोठा घोटाळा. अजून आम्ही आमचा हिशोब आम्हालाच जमत नाहीये. 8 दिवस हिशोब चाललाय. इथं लोक राहायला आले का? तुम्ही तिकडे जाऊन बघा आता काय आहे ते. इथे लोक सगळे थांबले आहेत माझ्याकडे हे. आणि अशी अशी या किरीट सोमय्याने मुख्यमंत्री फडणवीस तेव्हाचे त्यांच्या नावावर सुद्धा शेकडो कोटी गोळा केल्याची प्रकरणं माझ्याकडे आलेली आहेत. फडणवीसांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ह्याच्यात आता उत्तर द्यावं. ते काही लोक आहेत त्याच्या बाजूने बोलतायत ना, मध्ये पडू नका, तुम्ही उघडे व्हाल. चंद्रकांत दादा पाटील वगैरे लोक बरं का उगाच वेगाने शादी में नाचतायत. हां, उघडे व्हाल दादा तुम्ही, या प्रकरणात पडू नका, आम्ही बघू का असेल ते. त्याची धिंड काढणार आहेत लोक. त्या धिंडीत तुम्ही सामील झालात तर लोक तुमचे कपडे काढतील. आता हा सगळ्यात मोठा पुनर्वसनाचा घोटाळा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात किरीट सोमय्याच्या लिडरशिप खाली झालेला आहे. देवेंद्र फडणवीसच्या नावानं पैसे गोळा केलेले आहेत. मी तेव्हाही म्हणालो फडणवीसांच्याकडून हे असं काम होणार नाही, पण फडणवीसच्या नावानं कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे. आणि ज्यांना मूळ तिकडले लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. हे 450 लोक कुठून आले, काय आले, कोणते एजंट फिरत होते, ही सगळी माहिती इकॉनॉमिक ऑफिस विंग. मी आत्ता मुख्यमंत्र्यांना भेटायला चाललो या प्रकारे. हे घेऊन मी आत्ता CM साहेबांना भेटतो आहे. काय चाललं आहे महाराष्ट्रात, काय चाललं होतं, काय लूट, आणि आम्हाला सांगताय तुम्ही, आम्हाला सांगताय. रोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण मी बाहेर काढणार. माझ्याकडे आतापर्यंत लोकांनी समोरून येऊन किरीट सोमय्याची 211 प्रकरणं दिलेली आहेत. आणि हा टोटल घोटाळा किरीट सोमय्याने केलेला आतापर्यंत जे बघतोय 7,500 कोटी रुपये त्याने गोळा केलेले आहेत गेल्या काही वर्षामध्ये. जा माझ्या विरुद्ध कोर्टात, मी बघतो. देवेंद्र फडणवीसांना कल्पना असेल याची, असं मला वाटत नाही. ही जसं ईडीच्या नावावरती वसुली चालू आहे, CBIच्या नावावरती वसुली या माणसाने केली. हा दलाल आहे, हा लफंग आणि चोर आहे. तशी त्यांनी दिल्लीतल्या काही मंत्र्यांच्या नावावर प्रमुख ती सुद्धा प्रकरणं मी काढतो आहे, देतो आहे. अमित शहांच्या नावावर धमक्या देऊन पैसे काढलेले आहेत. फडणवीसांच्या नावावरती, मुख्यमंत्र्यांच्या नावावरती तेव्हाच्या त्यांनी हे कोट्यावधी रुपये काढलेले आहेत. हे रेकॉर्डवरती आहे. काय करायचं ते करा. सर आपके पास बैंक वापस बोलता हूँ मैं, उखड़ना है तो उखाड़ लो, चलो बाय. सर हिंदी 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 थोड़ी. मुझे लगता नहीं कि फडणवीस साहब ने को ये मालूम होगा कि अपने पीछे क्या चल रहा है. मैंने पहले ही कहा है. लेकिन उनके नाम पर किरीट सोमय्या जैसे दलाल करोड़ों करोड़ रुपए जमा कर रहे थे ऐसे बोगस काम करके, और हमारे जो गरीब लोग हैं, हाँ, उनके ऊपर अन्याय हो रहा था. आपके पास बैंक स्टेटमेंट क्या? अरे आप देखिए ना क्या होता है, छोड़ दीजिए. ठीक. क्या बैक स्टेटमेंट. तर आज पत्रकारांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलेला आहे. फडणवीसांच्या नावे किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपयांची खंडणी गोळा केल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्याचे कागदपत्र माझ्याकडे आहेत, त्याची फाईल कंपाईल करून मी पुढे ती सादर करणार आहे आणि यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सुद्धा संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. सोमय्यांनी फडणवीस आणि अमित शहा यांच्या नावाचा गैरवापर करत वसुली केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. आणि यानंतरची बातमी किरीट सोमय्यांसंदर्भातली. मुंबई पोलिसांकडून नोटीस मिळाल्याचा किरीट सोमय्यांनी दावा केलाय. किरीट सोमय्यांनी ट्विट करत नोटीशीची माहिती दिलेली आहे. भुजबळांच्या सांताक्रूज भागातील बंगल्याची पाहणी केल्याप्रकरणी ही नोटीस आल्याचं सोमय्या यांनी म्हटलेलं आहे. नवनाथ बन आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. नवनाथ, हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं, ज्या संदर्भात किरीट सोमय्या यांना नोटीस मिळाल्याचा दावा ते करतायत, काय ट्विट केलंय त्यांनी? 4 सप्टेंबर रोजी किरीट बघायला गेले होते. किरीट सोमय्या यांचं म्हणणं होतं की ही 9 मजली प्रॉपर्टी
संपत्ती बेनामी आहे आणि या प्रकरणामध्ये ईडीने कारवाई करावी आणि त्याआधी ही सगळी संपत्ती पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या गेले होते. परंतु त्यावेळी सगळा कोरोनाचा काळ होता आणि या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये निर्बंध होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी 188 कलमांचं उल्लंघन केलं. अशा पद्धतीचे नोटीस किरीट सोमय्या यांना सांताक्रूज पोलिसांनी बजावलेली आहे आणि त्यांना सांगितलंय की येत्या 15 दिवसामध्ये तुम्ही लेखित किंवा प्रत्यक्षपणे तुमची बाजू मांडा. तुम्ही बाजू मांडली नाही तर या प्रकरणात तुमचं काहीही म्हणणं नाही असं गृहीत धरून तुमच्यावर पुढची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आणि याच प्रकरणी पोलिसांनी नोटीस पाठवल्याचा दावा किरीट सोमय्या यांचा आहे. पुन्हा एकदा जाऊयात, संजय राऊत बोलतात. फडणवीस जी के उस वक्त के मुख्यमंत्री फडणवीस जी के नाम पर कैसा धंधा किया है, 400 करोड़ रुपया जमा किया फडणवीस जी के नाम पर, गरीब लोगों को चूना लगाकर. अभी मेरी सीएम साहब से मीटिंग है, ईओडब्ल्यू के पास से पूरा किया जाएगा. पवई में 120 एकड़ का भूखंड है. अभी वो झूठ कुछ भी बोले, लेकिन उसने बहुत बड़ा फ्रॉड 10 साल में किए हैं. हजारों करोड़ का फ्रॉड है किरीट सोमय्या ने किया है. अमित शाह जी के नाम पर पैसा वसूल करता है, ईडी के नाम पर पैसा वसूल करता है, सीबीआई के नाम पर पैसा वसूल करता है, सब धमका So कर. is it possible that the big leaders in Delhi were not aware of what was happening? अभी देखेंगे धीरे धीरे. देखिए, मैंने जो किया है, मैं अब तक कभी सामने आया नहीं हूँ, लेकिन जिस तरह से ये व्यक्ति अपने आप को बीजेपी का नेता बोलकर हमारे महाविकास आघाड़ी के सरकार, चाहे शरद पवार जी हो, चाहे उद्धव जी हो, चाहे मैं हूँ, चाहे हमारे प्रमुख का वो जो बदनामी और जो ये कर रहा है, तो अब हम भी सामने आ सर, जाए. आपने फिरोज सामा और फारीक सामा का आप नाम- देख लीजिए. आपने तो कोणाचा है? फिरोज सामा, राज्य फारीक सरकार सामा का है? नाम लिया मेरी था. क्या बात चल रही है, आप इसमें मत बोलिए. एक विषय पे बोल रहा हूँ ना, जो आपके एजेंडा पर बात नहीं मैं करूंगा. मेरा Shut up. सवाल उसी से नहीं, संबंधित है सर. आप मेरी बात पूरी होने दीजिए. हाँ बोलिए, क्या है. जे तुम्ही म्हणताय की 120 एकरचा तो भूखंड आहे. आप जाकर वहाँ लोग, अभी भी लोग यहाँ बैठे हैं, उनसे बात करिए. जमीन कोणाची? आईआईटी की थी, आईआईटी की थी, और बहुत बड़ा षड्यंत्र है. उसमें कुछ आईआईटी के अधिकारी भी शामिल रहे होंगे उसके साथ, बहुत बड़ा. और 400 से भी ज़्यादा बोगस लोग वहाँ लाए गए एजेंट के थ्रू. किरीट सोमय्या ने, उसके नाम मेरे पास है. आयआयटीच्या जागी. पूरा कोर्ट का मामला है. सलाउद्दीन साहब मेरे साथ है. देखिए, ये कंप्लेनेंट है. वेतरना पालघर से लाला के सबको बसा एरिया में, और रेवासी कोई नहीं है. और उनको धमकाया गया. किरीट सोमय्या के गुंडों ने उनको धमकाया है. बराबर ना सलाउद्दीन जी, उनको धमकाया है. देवेंद्र फडणवीस शामिल थे इसमें. मैंने बोला ना, देवेंद्र जी को शायद मालूम नहीं होगा उनके पीछे क्या चल रहा है. ये माफियागिरी किरीट सोमय्या किस प्रकार से कर रहा है मालूम नहीं होगा शायद. मैं उनका रिस्पेक्ट करता हूँ बहुत, देवेंद्र जी का, लेकिन पर्दे के पीछे क्या चल रहा था ये जो है वो देख लीजिए. सर, यूनियन होम मिनिस्टर का भी आपने नाम लिया है. You are- उसके नाम पे धमकाता है यहाँ वो. हाँ. उसके नाम पर धमकाता है, सबके नाम से धमकाता है. ये कौन है? अब ये आदमी महाराष्ट्र के जेल में जाएगा. जब मैं बोलता हूँ तो मैं करता हूँ, और जो मैं नहीं बोलता हूँ वो अपने आप हो जाता है. So you are meeting the chief minister today. You are submitting the documents to EOW. ऑलरेडी मैंने कल से 2 दिनों से सीएम के पास, हाँ. महाराष्ट्र के गृह मंत्री के पास, Okay. अथॉरिटी के पास बहुत से डॉक्यूमेंट्स हमने दे दिए हैं. Okay. आईटी घोटाले का जो आरोपी है अमोल काले, वो भाग गया है, उसको भगाया गया है. किसने भगाया सर? पता चलेगा अभी. 2 लोग जो इम्पोर्टेंट है, किंग पिन्स, Okay. उनको भगाया गया है. वो कहाँ है? विजय मल्ल्या से भी बड़ा घोटाला है. तुम्ही दुसरं नाव घेता. नीरव- अमोल काळे सोबत अजून कोण? बीजेपी के धवन गाड़े है, नाम लिया है, और एंड अदर्स. वो अदर्स में बहुत है. नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोकसी, और अभी नए नाम आ रहे हैं. धीरे धीरे आपको पता चलेगा. मैं फिर एक बार बोलता हूँ, आपने गलत लोगों से पंगा लिया है. चलो, धन्यवाद. तर संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवरती आरोप केलेले आहेत. फडणवीस, अमित शहा, ईडी, सीबीआय यांच्या नावे किरीट सोमय्या यांनी